नमस्कार मित्रांनो, म्हणजे ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर पावसाचं वातावरण वगैरे पण बघू शकता, पूर्ण दमट असं वातावरण झालं आहे. आणि आता संध्याकाळचे बोललात तर 5 वाजलेत. तर आपण आलोत ना योग्याच्या इथं आलो आहोत. आणि योग्यानं करवंदे आणला नाही, तुम्हाला दाखवतो किती करवंद आणलेले आहेत. आणि ते करवंद आहेत ना विकण्यासाठी घेऊन आलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असतील ना तर आपण त्याला देऊ शकतो करवंद. पण मिनिमम बोला तर एक 2-4 हजारची तरी पाहिजे असेल तरच तो देऊ शकतो, कारण एवढी थोडीफार तर नाही देऊ शकत आपण. आपल्याकडे करवंद वगैरे भरपूर असते बघा. इथे टाला वगैरे टाकतात करवंदांना आणि विकण्यासाठी देणार आहेत मार्केटमध्ये. तर ती तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो बघू शकता बघा करवंद किती जमवलेले आहेत. तर ही करवंद आहेत ना विकण्यासाठी घेऊन जाणार आहेत. आणि यांचा किलो बोललात ना करवंदांचा 120 रुपये किलो आहे असं मार्केटमध्ये. तरी घेऊन जायच्यात. डोंगरची काली मैना म्हणजे प्रसिद्ध आहे काळी करवंद. तर बघू शकता किती सारे करवंद आहेत. आणि मिनिमम एकूण ऑल टोटल असे बोललात तर एकूण 7 टप आहेत. यांचे 3 आहेत आणि योग्याचे 3 आहेत. तर ह्या एका टपामध्ये मिनिमम नाही जरी बोललं तरी एक 10 किलो तरी असलं पाहिजे करवंद. आणि हे जी करवंद आहेत खूप गोड आहेत करवंद मित्रांनो. खायला पण खूप छान लागतात. आता लगेच काढून आणलेली आहे ती ताजी ताजी. हे बघा जांभळांसारखी, सेम जांभळाने करवंदांना काय वाटत नाही. जांभळं पण फक्त एवढं जांभळांचा चीक नसतो आणि करवंदांचा चीक असतो. तर कोणाला पाहिजे असतील तर आपण डायरेक्टली जेवढे आहेत ते आपण अशी 10 किलो देऊ शकतो. तर तुमच्याकडे ह्या करवंदांना काय बोलता मला नक्की सांगा मित्रांनो कमेंट्समध्ये. कारण ही जास्त कोकणामध्येच दिसतात करवंद तुम्हाला भेटतील. कारण पुणे बिणे ह्या साईडला ही करवंदांची मागणी खूप आहे या करवंदांना. कारण त्या साईडला करवंद हा विषय काहीच नाही आपल्या पुणे बिणे ह्या साईडला. तर पुणे मार्केटला जाणार ती करवंद. आणि 120 रुपये ते 100 त्याच्यावरती पण रेट आहे. पूर्ण टोपली भरून करवंद. आणि ह्या करवंदांसाठी मेहनत वगैरे खूप घ्यावं लागते मित्रांनो. कारण आता ऊन एवढं डेंजर आहे की तुम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि भर उन्हातही करवंद काढावं लागतात. तर त्यासाठी मेहनत वगैरे खूपच आहे. आपल्याला जे आयता भेटतं त्याची आपल्याला किंमत नसते. पण ज्यावेळेस ते कष्ट करून घेऊन घरी यावं लागतं त्यावेळेस त्याची किंमत कळते. कारण आता तुम्ही घरातनं बाहेर पडू शकत नाही मित्रांनो, तेवढं ऊन आहे. तर एवढ्या उन्हातून ही करवंद आणावी लागतात. तर पुढे पॅकिंग वगैरे कसे करतात ते तुम्हाला दाखवतो. पुढे कंटिन्यूच राहा मित्रांनो. हे बघा इथं भरून ठेवता येतात, पाले लावता येत बघा इथे. एवढे अशी करवंद काढले इथे 6 टोपल्या. इथं वहिनी आहेत, ह्या मार्केटला घेऊन जाणार. कोणाला पाहिजे असतील तर मी वाटल्यास माझा नंबर देतो, तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि मी योग्याला सांगेन जर पाहिजे असेल तर. मिनिमम जर बोललात ना तर एवढी टबभर ऑर्डर असेल तर आपण घेऊ शकतो. त्याचा रेट वगैरे तुम्हाला फोनद्वारे सांगेन मी. हे बघा ही अशी पॅकिंग करावं लागणार आहेत जेणेकरून ती सुकू नये म्हणून, वारा वगैरे जाऊ नये म्हणून. त्यासाठी किंजलाचा पाला लावला आहे. किंजलाचा का हळदीचा आहे? हळदीचा लावला बघा, पाला लावलेला आहे. बघा इथे काढलेले आहेत करवंद. हे बारीक गोड लागतात मस्त. हे बघा तर इथं बघा कसं बांधतो ते टाला वगैरे कसला पॅकिंग वगैरे करतात ते तुम्हाला दाखवतो मी. हे योग्य ही कशी किलोवर देतात की अशी? कसा किलो याचा? 120 रुपये किलो आहे. तर मित्रांनो याची करवंदांचा किलो आहे 120 रुपये किलो आहे असं.
आणि हे कुठे पुण्याला जाणार आहेत ना? तर बघू शकता हे पुणे मार्केटला जाणार आहे ती करवंद. जसं मार्केट असेल त्यानुसार रेट असेल. आणि बघा आता अर्धच काढून आणलेले आहे बघा ना, वाईट वाईट बघा. मेहनत खूपच आहे मित्रांनो. कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता तुम्ही. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो याच्यात. तर मिनिमम 5 ते 10 हजारची ऑर्डर असेल तर आपण ती घेऊ शकतो मित्रांनो. त्याच्या खाली तर नाहीच घेऊ शकत. कारण ही गोष्ट अशी आहे की ती तुम्ही जेवढी जास्त असेल तेवढा त्याचा रेट भेटतो. आणि जर कमी असेल ना ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण याला पूर्ण पॅकिंग करायला लागणार आहे बघा. अशा पद्धतीने पॅकिंग करावं लागते जेणेकरून ते वारा बिरा जाऊ नये म्हणून. म्हणजे सुकू नये म्हणून ह्यासाठी ही पॅकिंग चालली आहे. ते कुठे आणणार आहे हे बघा कशी पॅक करते. एका टोपला नाही ना बोला तरी 10 किलोच्या आसपास असेल ना, असलेच पाहिजे. तू 4 हे बांधला पाहिजे होतं. तू बांधल्यास एकूण 6 केले त्याचे, पण एका याला 5 केले. बरोबर आहे बांध तुला लागते. हे आईन वेगळं बांधली नाही आणि हा वेगळा बांधतोय बघा इथे. त्याला मग आकार देते मला. त्याला खालून एक बांधा ना जाम असं. वातावरण बघू शकता पूर्ण ढगाळ असं वातावरण झालंय बघा. पाऊस पण जवळ आलाय. हे पारंब्याचं झाड आहे बघा किती छान असं वाटतंय बघा. तर या करवंदांना तुमच्याकडे काय बोलतात? डोंगरची काली मैना आपल्याकडे तर बोलतात आणि फेमस आहे. तुम्हाला नक्की सांगा तुम्ही काय बोलतात करवंदांना आणि कुठे असे घेतात ते सांगायचं. झाड बघा पूर्ण पानं आहेत ना, असे तुम्हाला फुलासारखे वाटतील पण ही फुलं नाही तर पानं आहे ती. हे बघा किती छान असं हे झाड दिसतंय मित्रांनो. ते इथं बांधून घेऊयात फटाफट. हे बांधून घेतात कशी ते बघा. बघा एक बांधली नाही त्या आईने, दुसरे एक बांधतायत. हे केलेलं आहे. अरे बांध फटाफट चले बघ. ते बाई बघ कसे बांधते आणि तुम्ही बांधले ते बघा कसे. तू माझ्या मध्ये पेपर टाकला पाहिजे होता ह्याच्यावरती. बघा असे बांधायला लागतं त्याला. मेहनत तर खूप आहे मित्रांनो. असे खाली आली पाहिजे माझ्या मते, मग ते फीड बसेल. तू वरच्यावर टाकतोय. हे बघा का बरके फणस आहे तिथे आणि एकदम बेंडा आहे. याच्यामध्ये काही गरे पण नाही नीट व्यवस्थित बघा. तयार आहे, पिकलाय ना. तर ही अशी पॅकिंग वगैरे करणार. खूप गोड आहेत करवंद मित्रांनो. हे बघा झालेलं आहे. हे बांधतील आता. 1 2 3 4 5 7 टोपले आहेत. तर 7 घेऊन जाणार आहे. 120 रुपये किलो आहे ह्याचा. पाऊस बघा
एक नंबर पाऊस सुटला आहे. आणि एक टोपलीच बोलत ना मिनिमम तरी 10 किलो तर असणारच. 1200 म्हणजे नाही बोलत तर एक 10,000चा माल आहे तो. न काय मेहनत, फक्त मेहनत एवढीच की आणण्याची मेहनत असते मित्रांनो खूप. करवंद आपल्या इकडे खूप असतातच, त्यासाठी मेहनत या उन्हात अनातनं जावं लागतं करवंदांसाठी. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तर्वे वगैरे पण बघू शकताय बघा, हे तर्वे भाजले आहेत आपल्या इकडे. आता हे तर्वे भाजले आहेत ना, त्यांना साफसफाई वगैरे पण करणार आणि मग नंतर त्याच्यामध्ये भात वगैरे पेरणार. त्याला आपल्या इकडे चोकलणं म्हणतात. चला तर भेटा मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत बाय मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा.